राज्यामध्ये आमिष दाखवून किंवा फसवणुकीनं धर्मांतर घडवून आणणाऱ्यांना आता थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे। प्रलोभनाच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदा धर्मांतरापासून नागरिकांचं रक्षण करण्यासाठी विशेष कायदा आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय। विधिमंडळाच्या याच अधिवेशनामध्ये विधेयक मांडलं जाणार अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर जबरदस्तीनं धर्मांतर घडवून आणल्याचं सिद्ध झालं तर त्या व्यक्तीला 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा होईल। धर्मांतराचा गुन्हा हा अजामीन पात्र असणार आहे। महाराष्ट्रामध्ये एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा हा कॅबिनेटमध्ये पास झालेला आहे। धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या अंतर्गत ज्याचा लवकरच काही तासामध्ये GR निघेल, यापुढे आमच्या कुठलीही हिंदू बहिणीकडे कुठलाही हिरवा साप जिहादी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही आणि अशा पद्धतीचे कुठलेही त्यांनी लव जिहाद सारखा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर आता महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षम असा धर्म स्वतंत्र कायदा अधिनियम 2026 म्हणून आता कायदा लागू झालेला आहे।